आमदार खासदार नगरसेवक आणि सरपंच लोक आहेत, यांनी आज काय यांनी किती काय भ्रष्टाचार केला असतील गोल होणार आहे, त्याकरता पाट्या दाखवत आहे तुम्हाला। जनतेला आपण आव्हान करणार आहात। सर, आज दिनांक 7/5/2024 या रोजी मी इथं मामा चौकामध्ये भव्य एक सभा घेतलेली आहे। मला हजारोच्या संख्येने लोक माझ्या सभेमध्ये आले आहेत। एका माणसामागे 10 माणसं आहे, म्हणजे मी ते लोक 1 लाख लोक आहे माझ्या मागे असे पाठीशी। तर आज त्या लोकांचे डोळे उघडले की 10 लोक टेजर बनवून कमळाच्या फुलाचा त्यांना मी वाद दिला आणि वाद देऊन ते 5 वर्षाकडे ते झुपी गेले आहे आणि झुपी जाऊन 5 वर्षानंतर ते उठले आहे। तर पंजाकडे गेले, त्यांनी पंजा त्यांच्या तोंडामध्ये एक मारला, ते असं एक प्रचंड दाखवलं, तो पंजा मारतात ते रिपीट ते 5 वर्ष झुपी गेले आहे। आणि आपले गावातले सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार यांच्या बारेमध्ये काही कुटुंब खोलली आहे। आणि आता पण मी आता 9 तारखेला मोठी सभा घेणार आहे। मी पैठण, सिल्लोड, जाफराबाद, भोकरदन हे जे बी सर्कल आहे तर मी सरपंच घेणारे सर्कल आणि काँग्रेस पार्टी आणि बीजेपी हे त्यांचे काळू करून मी घरोघर जाऊन शोधणार आहे। आपल्या सभेमध्ये महिला भगिनी खूप जास्त प्रतिसाद दिसलाय, काय सांगाल? आणि काय आपण त्यांचं अभिनंदन सुद्धा केलंय? साहेब, ते वंचित झाले आहे, त्यांनी मतदार टाकून ते देतात झाले, त्यांना अजून आधार नाही, ते खासदारी माहीत नाही कोण काय आहे, त्याला घेतले बाहेर ठेवते। म्हणून आज कटवून त्या महिला आज समक्ष आज स्थापित केलं मतदान त्यांनी ठरवलं आहे। आणि आज माझ्या सभेला ते हजारोच्या संख्येने उभे आहे। ते हजार नाही साहेब, ते लाख मतदान आहेत, त्याच्या माझं 10 आहेत ते मला माहित आहे। लाखाच्या संख्येने मला मतदान टाकतील, मला अपेक्षा आहे। या सभेच्या माध्यमातून काय जनतेला आवाहन करणार आहात? नेहमी मी जनतेला हेच आवाहन करतो की या काळ्या लोकांना मतदान टाकू नये। बीजेपी आणि काँग्रेस पार्टी ही आपल्यासाठी अत्यंत घातक आहे। तो गरीब माणूसच काम करीन। मी तर म्हणतो जालन्यामध्ये फक्त भाजपा आणि काँग्रेस पार्टी पाहिजे नाही। आज या लोकांनी, जालन्याच्या लोकांनी निश्चित दाखवला आहे। आज ते लोक त्याला मतदान टाकणार नाही। आज आम्ही पार्टीला मतदान टाकणार।